बीड जिल्ह्यात एल निनोचा प्रभाव आणि मान्सूननं दिलेल्या दीर्घ ओढीमुळे भीषण पाणी टंचाईचं संकट गडद होताना दिसतंय। जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यानं प्रशासनासह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जिल्ह्यातील 143 मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ 17% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। यापैकी तब्बल 79 प्रकल्प मृत साठ्यात गेले असून 14 प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत। पाहुयात उदय नागरगोजे यांचा स्पेशल रिपोर्ट। बीड जिल्ह्यावर सध्या भीषण पाणी टंचाईचं सावट आहे। एल निनोचा प्रभाव आणि पावसानं मारलेली दडी यामुळे जिल्ह्यातील जलसाठे झपाट्यानं आटतायत। जिल्ह्यातील 143 मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ 17.25% उपयुक्त पाणी साठा उरलाय। धक्कादायक बाब म्हणजे 79 प्रकल्प मृत साठ्यात गेले असून 14 प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। आष्टी तालुक्यातील नागतळवाडी, लोणी, पिंपळा, खुंटेफळ साठवण तलाव तसंच पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी आणि इंचरणा यांसारखे अनेक प्रकल्प पूर्णपणे आटलेले आहेत। तलावांच्या तळाशी भेगा पडल्या असून काही ठिकाणी पाण्याचा थेंब शोधण्यासाठी खड्डे खोदण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। पावसानं दीर्घ ओढ दिल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत। मोठ्या आणि दमदार पावसाशिवाय या संकटातून दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचं चित्र आहे। पाणी साठ्यात होत असलेली झपाट्यानं घट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। उपलब्ध असलेला पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तसंच शेतीसाठी किंवा इतर कारणांसाठी होत असलेल्या अवैध पाणी उपशावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिलेले आहेत। आमच्याकडे ज्या तक्रार आलेला होता या सर्व प्रकल्पमध्ये ज्या अवैध उपचार चालू आहेत तो आम्ही कारवाई केलेला आहे। आम्ही MSCB ला सुद्धा तिकडे लाईट कनेक्शन कट करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। तसेच कुठलाही अवैध उपचार सापडला असेल तर त्यांच्या मोटर आणि पाईपलाईन सीज करण्याकरिता आणि पुढे तरी सुद्धा तो बंद केला नसेल तर गुन्हा दाखल करण्याच्या सुद्धा सूचना मी कालच्या अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत। मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या बीड जिल्ह्यात आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरतोय। पावसानं आणखी उशीर केल्यास पाणी टंचाई अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रशासन आणि बळीराजा या दोघांच्याही नजरा आता आभाळाकडे लागलेल्या आहेत। जून महिना अर्धा संपला तरी अद्यापही बीड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही। गेल्या वर्षी या काळात पेरण्या तर झाल्याच होत्या, याबरोबर काही तलाव देखील तुडुंब भरले होते, परंतु या वर्षी मात्र अगदी विरोधाभासी चित्र आपल्याला बीड जिल्ह्यात पाहायला मिळतंय। आपण सध्या शिवनी परिसरातील साठवण तलावात आहोत आणि पाहू शकतो कशा पद्धतीने हा तलाव पूर्णपणे कोरडा पडलाय। अगदी या ठिकाणचं पाणी संपून जवळपास महिना उलटलाय आणि आता या ठिकाणच्या या जो तलावाचा भाग आहे त्याला देखील भेगा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या भागातील शेती सिंचन असेल किंवा पाणी पुरवठा असेल यासाठी हा तलाव महत्वाचा आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने भेगा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पेरण्या देखील अनेक भागात झालेल्या नाहीत, त्यामुळे पिकाचं जे वेळापत्रक आहे ते देखील बिघडण्याचा धोका निर्माण झालाय। आता शेतकरी आणि सर्वसामान्यांना मात्र भरपूर पावसाची आणि पावसाची प्रतीक्षा आहे। त्या पावसानंतरच आता पेरण्या होऊ शकणार आहेत। मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या बीड जिल्ह्यातील आता प्रत्येक दिवस निर्णायक ठरतोय। धरणांमधील घटता पाणीसाठा, कोरडे पडलेले प्रकल्प आणि वाढती पाणी टंचाई त्यामुळे चिंता अधिक गडद होत चाललेली आहे। पावसानं आणखी दिरंगाई केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनासह शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या नजरा आता आभाळाकडे लागलेल्या आहेत। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।